नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टाकळ्याची भाजी करणार आहोत। रानभाजी आहे। तर ही टाकळ्याची पाने अशी कवळी भाजी घेतलेली आपण ही साफ करून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली। तिला माती असते म्हणून चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची। ही बिन खताची भाजी आहे। आता आपण ही कट करून घेऊ। पूर्ण बारीक कट करून घ्यायची आहे। भाजी कट केलेली आहे। कांदा कट केलेला आहे। आपण आता भाजी फोडणी देऊ। आपला आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। नेहमीप्रमाणे कांदा आता मऊ करून घेऊ। लसणाची पावडर घातलेली, आपण तुम्ही लसूणही ठेचून घालू शकता। आपण पावडर घातलेली आहे। आपण आता हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची कापूनही घालू शकता, पण हिरव्या मिरचीची पेस्ट घातली सगळ्या भाजीला लागते। आता ही आपण मिक्स करून घेतलेली आहे। आपण आता याच्यामध्ये आपली टाकळ्याची भाजी टाकणार आहोत। टाकलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये आपली भाजी टाकून घेऊ। भाजी शिजायला टाकलेली आहे। त्याच्यावरती आता झाकण ठेवू। भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि गूळ टाकणार आहोत। जर तुम्हाला हवा असेल तर गूळ टाकू शकता, नको असेल तर नाही टाकायचं। आपण आता झाकण ठेवून भाजी शिजून घेऊ। भाजीमध्ये खोबरं किसून टाकलेलं आहे। आता ते मिक्स करून घेऊ। प्रकारे तयार आहे आपली टाकळ्याची रानभाजी।